राम राम मंडळी. त्याचं काय आहे, गेल्या 4-5 दिवसापासून व्हिडिओ करायलाच वेळ नव्हता आणि आता म्हटलं व्हिडिओ करावा तर डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालावा ना. आता मुद्दा काय आहे की गेल्या 4-5 दिवसापासून सगळ्या बैलगाडा शौकीनांना ज्या मैदानाची, ज्या 2 मोठ्या मैदानाची आतुरता लागलेली आहे आणि त्यांच्या पायऱ्याची आतुरता लागलेली आहे त्याच्याबद्दलच बोलावं असं ठरलं मित्रांनो. आता सगळ्यांना माहीत आहे की येत्या 17 तारखेला दत्त जयंतीचं वडकीचं मोठं मानाचं हिंदकेसरीचं मैदान भरवलं जातं आणि त्याच्यानंतर लगेच लागोलाग 10 दिवसानंतर पुसेगावचं हिंदकेसरी मैदान, त्याचा मान सन्मान मिळवण्यासाठी चांगली चांगली मातावर बैल 100% मैदानामध्ये चांगल्या पायऱ्यामध्ये येतात आणि गटाला असेल सेमीफायनलला, फायनलला आटी आणि तटीच्या लढती होतात आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा शौकीनांसाठी असेल, बैलगाडा चालकां मालकांसाठी असेल, हे सुवर्ण पर्वणी असते असं म्हटलं तरी चालतं. कारण पुसेगावचा हिंदकेसरीचा मान असेल किंवा वडकीच्या दत्त जयंती हिंदकेसरीचा मान असेल तो मिळवण्यासाठी सगळ्यांजण म्हणजे सगळे जण असुसलेले असतात मित्रांनो. आता मित्रांनो 17 तारखेच्या मैदानाबद्दलच आपण सुरुवातीला बोलूया. म्हणजे वडकीचं मैदान पुसेगावच्यासाठी आपण सपशेल एक वेगळा व्हिडिओ बनवूया. पण आता वडकीच्या मैदानाबद्दल जर बोलायचं झालं तर आता वडकीचं मैदान येत्या म्हणजे 5-6 दिवसात येऊन ठेपलेलं आहे आता. तर मग त्याचे संभावित पैरे काय असू शकतात, मग ते पैरे आपण लोकांच्या ज्या कमेंट असतील किंवा जे काय व्हिडिओ पडले त्याच्यावरून एक अंदाज बांधलेला आहे मित्रांनो, त्याच्यावरून आपण बोलतोय. सगळ्यात पहिल्यांदा वडकीचं जे दत्तजयंती मानाचं हिंदकेसरी मैदान आहे त्या मैदानामध्ये मागच्या वर्षी त्याच मैदानामध्ये बकासूर आणि बावऱ्या एकाच राशीची 2 बैल, शेवाळ्याबांचा बावऱ्या आणि बकासूर या जोडीनं प्रथम क्रमांक पटकावत वडकीच्या त्या दत्तजयंतीच्या मानाच्या हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता आणि तो हिंदकेसरीचा मान त्यांनी मिळवला होता. सगळ्यात पहिल्यांदा मागच्या वर्षी मिळवलेल्या बकासूर आणि बावऱ्याच्या या मान सन्मानासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन. तेवढाच जोश आणि तेवढाच ताकदीनं पुन्हा एकदा बकासूर या मैदानामध्ये चांगल्या पायऱ्यात आपल्याला दिसणारच आहे. मग तो पायरा काय असू शकतो त्यासाठी भरपूरशा साऱ्या कमेंट आल्या, पण सगळ्यात जास्त कमेंट होत्या की घोटचा सर्जा आणि शेवाळ्याबांचा जो पाखरा आहे, जो झरीकरांचा पाखरा होता तो आता शेवाळ्याबांनी घेतलेला आहे, तो त्यांच्यासोबत दिसू शकतो. पण यामध्ये 99.99% जास्त चान्सेस शेवाळ्याबांच्या पाखऱ्यासोबत आहे. कारण आत्तापर्यंतचा एक मागच्या 7-8 वर्षाचा जर इतिहास बघितला तर शेवाळ्याबांसाठी वडकीचं दत्त जयंती जे मैदान आहे ते खूप लकी असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. कारण गेल्या 7-8 वर्षाच्या मैदानामध्ये जास्तीत जास्त जी फायनल घेतलेली आहे त्यामध्ये शेवाळ्याबांची बैल असतील ना त्यांचाच एक जास्त सहभाग आपल्याला दिसून आलेला आहे नक्कीच. त्यामुळे नक्कीच तो मान सन्मान मिळवण्यासाठी बकासूरसोबत शेवाळ्याबांचाच बैल असणार आणि ज्यामध्ये तो पाखऱ्या असू शकतो असं सगळ्यात जास्त म्हटलं जाते. आणि त्यानंतर मग गोडचा सर्जा असू शकतो असं म्हटलं जर तो पाखऱ्याचा नसेल तर. ह्याच्या आधी सुद्धा मागच्या 2 दिवसापूर्वीच्या मैदानामध्येच पाखऱ्या आणि बकासूर जोडी पळाली होती, पण त्यांना तेवढं यश प्राप्त करता आलं नव्हतं. पण मित्रांनो एका मैदानामध्ये आपण निकष लावू शकत नाही, त्यामुळे नक्कीच पुढच्या मैदानामध्ये बकासूर आणि पाखऱ्या जर एकत्र आली म्हणजे या वडकीच्या दत्तजयंतीच्या मैदानासाठी व हिंदकेसरी मैदानासाठी तर नक्कीच तो जोश, तो जल्लोष वेगळा असणार आहे. त्यामुळे पहिला पायरा बकासूर, पाखऱ्या आणि गोडचा सर्जा, म्हणजे त्यात पाखऱ्या जास्त आहे शेवळ्याबांचा आणि मग राहिला जर नाही जुळून आला तर मग गोडचा सर्जा असू शकतो. आणि जर इथं नसेल तर गोडचा सर्जा आणि बकासूर ही जवळपास पुसेगावच्या हिंदकेसरी मान सन्मान मिळवण्यासाठी फिक्स जोडी असं पकडलं तरी पण हरकत होणार नाही मित्रांनो. त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका पंचम हिंदकेसरी सर्जा. पंचम हिंदकेसरी सर्जा मागच्या प्रत्येक मैदानापासून गुलालात आहे आणि नक्कीच चांगल्या फॉर्मात आलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्या जोडीला जो बैल तेवढ्याच ताकदीनं धावतोय असा तो म्हणजे पुष्पा 666. म्हणजे आजच्या तारखेला जबराट पळ आहे पुष्पाचा आणि त्याच्या आधी सुद्धा जेव्हा 2 वेळा गाडी पळवली आहे त्या दोन्ही मैदानामध्ये त्यांनी गुलालच घेतला. असा पुष्पा आणि सर्जा ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये एकत्र दिसू शकते असं म्हटलं जाते. आणि जर पुष्पा नसेल तर 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 बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकते. म्हणजे 99.99% या 2 पायऱ्यापैकीच या वडकीच्या मैदानामध्ये पायरा असू शकतो असं म्हटलं जातं किंवा ऑप्शनल लोक मथुर म्हणतायत, पण मथुरचा पायरा या मैदानासाठी नसेल असं वाटतंय का खऱ्या अर्थानं. पण पुष्पा आणि जो बाब्या आहे यापैकीच, बुलढाणा एक्सप्रेस बाब्या यापैकीच सर्जासोबत आपल्याला एखादा बैल दिसू शकतो असा संभावित पायऱ्यांचा अंदाज आहे. त्यानंतर मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बल्मा. राजधानी एक्सप्रेस बल्मा आपल्याला महिब्यासोबत किंवा मग रायफल 81 सोबत दिसू शकतो अशी चर्चा सगळीकडे रंगायला लागलेली आहे. आता काय होतं हे मैदानात गेल्यावरच कळेल, बघूया काय होते ते. बल्मा, रायफल 81 किंवा मग जे महिब्याचं नाव घेतलं ते आपण ती आपल्याला दिसू शकतात. त्यानंतर मित्रांनो चटणी भाकरीचा पैलवान, घरणीकीकरांचा राजा, जो आजच्या तारखेला ज्या मैदानात जातोय तिथं धमाकाच करतोय असा घरणीकीचा राजा. म्हणजे मागच्या वर्षभरापासून कंटिन्यू त्यानं आपलं एक स्वतःचं अस्तित्व वर्चस्व राखलेलं आहे असा घरणीकीचा राजा आपल्याला या मैदानामध्ये शिरसवडीची रायफल किंवा मग जर शिरसवडीची रायफल नसेल तर मग वाटेगावकरांच्या पैलवानसोबत दिसू शकतो अशी चर्चा रंगायला लागली. म्हणजे पैलवान किंवा मग शिरसवडीची रायफल या दोन्हीपैकीच एक बैल आपल्याला चटणी भाकरीचा पैलवान जो घरणीकीचा राजा आहे त्याच्यासोबत दिसू शकतो असा एक संभावित पायऱ्यांचा अंदाज सांगितला जातो. त्यानंतर मग जर आपला वडकीचं मानाचं हिंदकेसरी मैदान आहे तर मथुर तर येतो तर मग मथुरचा पायरा कोणता असू शकतो अशी ही चर्चा रंगायला लागली आहे. तर मथुरचा पायरा हा जो म्हटलं जातं की एक तर मोरदरीचा हरण्या किंवा मग कॉकटेल, पण वडकी साईडचाच कुठला तर बैल आहे आणि जवळपास तो निश्चित झालेला असं म्हटलं जातं. मग कॉकटेलच असेल किंवा मग पिस्टन किंवा मग मोरदरीचा हरण्या, पण जास्त चान्सेस आहेत ते मोरदरीच्या हरण्याचे आहेत असं म्हटलं जाते. त्यानंतर मित्रांनो चिक्या,
जी या वर्षीची विक्रमी खरेदी होती आदतची, असा चिक्या आपल्याला अर्जुन सोबत दिसू शकतो अशी चर्चा रंगायला लागली. म्हणजे नक्की चिक्या आणि अर्जुन जर आली मैदानात जोडी तर त्यांनाही एक चांगलं वर्चस्व राखता येईल असे आतापर्यंत कळाले. एक संभावित पैऱ्यांचा अंदाज आहे. तुमच्यापर्यंत काय पैरे पोचलेत की तुम्हाला वाटतं की हे पैरे जवळपास निश्चित झाले, ते पण कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे की आपल्याला अंदाज बांधता येईल. हो, नंतर 2 दिवसानंतर पहिले उलगाडतील जो त्यानंतर कळेल. पण आतापर्यंत कळाले पैरे हेच की बकासूर, शेवळ्याबांचा पाखऱ्या आणि त्याच्या जोडीला जर शेवळ्याबांचा पाखऱ्या नसेल तर गोडचा सर्जा, त्यानंतर पंचमहिंद केसरी सर्जा बाब्या किंवा आपल्याला पुष्पासोबत दिसू शकतो. जो आपल्याला घरणिकीचा राजा हा पैलवान किंवा मग शिरसवडीच्या रायफलसोबत दिसू शकतो. बलमा आपल्याला माहिब्या किंवा मग रायफल 81 वर दिसू शकतो. किंवा मग जर चिक्या आणि अर्जुन ही जोडी एकत्र पळताना दिसू शकते आणि घरणिकीचा राजा हा आपल्याला शिरसवडीची रायफलसोबत दिसू शकतो असं सांगितलं जातं आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत हे कळालेले संभावित पैरे काय आहेत, कसे आहेत, तुमची काय म्हणजे सांगते की आयडिया की कोणता बैल ह्या बैलाबरोबर फिक्स पैरापा राहिला तर नक्कीच चांगल्या पद्धतीने पळेल तेही कमेंट करून नक्की सांगा. बाकी सपशेल पैरे कळल्यानंतर आपण व्हिडिओ बनवूया. तोपर्यंत राम राम. चला.